रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे। रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः। रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं। रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। महारुद्रजे मारुती रामदास कलिमाजिते जाहले रामदास। जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। जय श्रीराम। सगळ्यांना माझा नमस्कार। आपण मानस प्रबोध या उपक्रमांतर्गत मनोबोधावर अर्थातच रामदास स्वामींनी रचलेल्या मनाच्या श्लोकांवर त्यांच्याच कृपेने ही निरूपण सेवा होत आहे आणि आपण एक एक श्लोक बघत पुढे चाललेलो आहोत। त्याचा अभ्यास आपण करत आहोत। आपण पहिल्यांदा जो 6वा श्लोक आहे तो आपण म्हणूया आणि मग आपण त्याच्यावर विवरण त्याचं बघूया। नको रे मना क्रोध हा खेदकारी। नको रे मना कामना ना विकारी। नको रे मदा सर्वदा अंगीकारू। नको रे मना मत्सरू दंभ भारू। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। आपण हे आधी पाहिलेलं आहे की 4थ्या श्लोकापासून ते 10व्या श्लोकापर्यंत समर्थ आपल्याला हे समजून देत आहेत की एखाद्या मनुष्याचं किंवा विशेष करून साधनी मनुष्याचं नैतिक आयुष्य कसं असावं। तर समर्थांचा हा उपदेश माणसाला नैतिकता शिकवतोय। आपण पहिल्यांदा याचा शब्दार्थ बघूया। काय उपदेश केलेला आहे मनाला? तर नको रे मना क्रोध हा खेदकारी। क्रोध म्हणजे संताप, ज्याला आपण सर्वसामान्य भाषेमध्ये राग असं म्हणतो, किंवा चीड, किंवा काहीतरी आपल्या मनाविरुद्ध झाल्यानंतर आपल्या मनाचा जो क्षोभ होतो किंवा आपला अहंभाव जर जोपासला गेला नाही तर जी मनाची अवस्था होते त्याला क्रोध असं म्हणतात। आणि समर्थांनी त्या क्रोधाला खेदकारी असं म्हटलेलं आहे। खेद म्हणजे काय? तर अप्रिय, वाईट, दुःखकारक। म्हणजे हा राग कसा आहे? तर हा वाईट आहे, हा अप्रिय आहे, हा दुःखकारक आहे। पुढे समर्थ माऊली काय सांगते की नको रे मना काम नाना विकारी। काम म्हणजे कामवासना, कामेच्छा, इंद्रिय सुख देहाच्या माध्यमातून उपभोगण्याची जी इच्छा आहे मनुष्याला, त्याला कामवासना असं म्हणतात। शारीरिक सुखाची लालसा म्हणजे कामवासना। आता हा काम कसा आहे? तर तो नाना विकारी आहे असं समर्थ माऊली आपल्याला सांगते। म्हणजे त्या कामवासनेतून अनेक विकार आणि दोष उत्पन्न होतात। पुढे समर्थ असं म्हणतात की नको रे मदा सर्वदा अंगीकारू। मद म्हणजे अहंकार, अहंभाव, मदोन्मत्तपणा, अभिमानी वृत्ती, अत्यंत अभिमानी वृत्ती।
दुसऱ्याला कमी लेखण्याची प्रवृत्ती, ह्याला मद असं म्हणतात. आणि अंगीकारू म्हणजे अंगीकारणे, म्हणजे स्वीकारणे किंवा अंगवळणी पाडणे एखादी गोष्ट स्वतःच्या. आणि सगळ्यात शेवटच्या चरणामध्ये समर्थ माऊली आपल्याला सांगते की नको रे मना मत्सरू दंभ भारू. मत्सर म्हणजे द्वेष. दुसऱ्याविषयी आपल्याला जेव्हा असूया वाटते तेव्हा त्याला मत्सर असं म्हणतो. दंभ भारू असा शब्द वापरलेला आहे. दंभ म्हणजे खोटेपणा, ढोंग, एखाद्या गोष्टीचा केलेला देखावा किंवा पोकळ डौल, स्तोम माजवतो असं जे आपण म्हणतो, किंवा असत्य, ह्याला दंभ असं म्हणतात. आणि भारू म्हणजे भार. भार म्हणजे ओझे वाहणे. म्हणजे काही वेळेला आपण एखाद्या असत्य गोष्टीचा किंवा पोकळ डौलाचा जो भार वाहतो त्याला दंभ भारू असं म्हटलेलं आहे. म्हणजे सरळ अर्थ काय आहे या श्लोकाचा, तर समर्थ माऊली आपल्याला सांगते की हे मना, जो अत्यंत दुःखकारक आहे, जो अत्यंत अप्रिय आहे, जो अत्यंत वाईट आहे, असा जो क्रोध म्हणजेच राग, तो तू बाळगू नकोस. तू त्याच्यापासून लांब राहा. जी भावना काम उत्पन्न करते, अनेक दोष उत्पन्न करते, अनेक विकार उत्पन्न करते, ती जी काम भावना आहे त्यापासून तू दूर राहा. तू मदोन्मत्तपणे किंवा अभिमानी वृत्ती बाळगून अहमभावाने वागू नकोस, त्याचा अंगीकार तू करू नकोस. हे मना, तू कोणाविषयी मत्सर बाळगू नकोस, द्वेष बाळगू नकोस. आणि सगळ्यात शेवटच्या चरणामध्ये समर्थ माऊली आपल्याला सांगते की हे मना, तू ढोंग करू नकोस. तू खोटेपणाचा किंवा पोकळ डौलाचा भार वाहू नकोस. आपण याचा आता अभ्यास करूया की समर्थांना आपल्याला काय सांगायचं आहे, की मनुष्याचं नैतिक जीवन कसं असावं हे समर्थ माऊली आपल्याला समजावून सांगते. म्हणजे मागच्या श्लोकामध्ये सगळ्यात शेवटच्या चरणामध्ये समर्थांनी आपल्याला काय सांगितलं, की विकारे घडे हो जनी सर्व छीछी. म्हणजे जी व्यक्ती विषय वासना आणि विकारांनी बरबटलेली असते, त्या व्यक्तीच्या हातून जेव्हा वासनांध झाल्यामुळे किंवा विकारांनी त्याच्यावर अंमल गाजवल्यामुळे तो त्याची सत्सद्विवेक बुद्धी जागृत त्याची ठेवू शकत नाही तो, आणि त्याच्या हातून चुकीची कर्म घडतात. आणि जेव्हा त्याच्या हातून चुकीची कर्म घडतात त्यावेळेला लोक त्याला नावं ठेवतात, त्याची जगामध्ये किंमत उरत नाही. तोच धागा, तेच सूत्र समर्थ पुढच्या श्लोकामध्ये आपल्याला विस्तृतपणे विशद करून सांगतात की हे विकार कोणते आहेत. म्हणजे समर्थ माऊली आपल्याला काय सांगते की नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना विकारी, नको रे मदा सर्वदा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू. म्हणजे विकारांपासून तू लांब राहा असं मनाला समर्थांनी सांगितलेलं आहे. कोणकोणते विकार समर्थांनी आपल्याला या श्लोकात सांगितलेत पहा. एक म्हणजे क्रोध आहे, दुसरा विकार आहे तो म्हणजे काम आहे, तिसरा विकार सांगितलाय तो म्हणजे मद, आणि चौथा सांगितलेला आहे मत्सर. आणि लोभ आणि मोह हे ह्यांच्या मागेच लपलेले असतात. म्हणजे थोडक्यात काय तर भगवंताच्या प्राप्तीच्या आड येणारे हे सगळे विकार मनुष्याने त्यागले पाहिजेत, असा उपदेश समर्थ आपल्याला या श्लोकामध्ये करत आहेत. आपण एक एक बघत जाऊया की कशा पद्धतीने हे विकार उत्पन्न होतात. आपला जन्मच मुळी वासनेमध्ये झालेला असल्या कारणाने प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी वासना सूक्ष्म का होईना पण जागृत असते आणि ती अधूनमधून उफाळत राहते.
पण काय आहे की आपण एकीकडे व्यवहार करत असताना किंवा व्यवहारामध्ये जगत असताना विकारांची गरजही असते. म्हणजे महाराज म्हणतात तसं की विकार हे काही टाकाऊ नाहीत, ते भगवंतानीच आपल्याला दिलेले आहेत. त्यामुळे व्यवहारामध्ये, आयुष्य जगत असताना, जीवनामध्ये विकारांना योग्य स्थान असेलच असेल. किंबहुना व्यवहारामध्ये विकारांची जरूरच आहे. पण विकारांनी आपल्याला सत्ता गाजवण्याच्या ऐवजी आपण विकारांवर सत्ता गाजवून त्यांना वापरायला शिकलं पाहिजे, असं आपल्याला ही सगळी संत मंडळी सांगत आहेत. म्हणजे प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी हे जे काही षड्विकार आहेत, काम, क्रोध, मोह, लोभ, मद, मत्सर, हे थोड्याफार प्रमाणात का होईना पण प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी आढळतात. असा एकही मनुष्य आपल्याला सापडणार नाही की ज्याच्यामध्ये हे विकार नाहीत. जी व्यक्ती फक्त संत पदाला पोचलेली आहे, सद्गुरु पदाला पोचलेली आहे, ती संत पदाला पोचलेली व्यक्ती किंवा सद्गुरु तत्व हे जीवनमुक्त समाधी अवस्था उपभोगत असतात. त्यामुळे सर्व संत हे विकारांवर सत्ता गाजवून राहतात. पण सर्वसामान्य मनुष्याला विकारांवर सत्ता गाजवता येत नाही. विकार त्याच्यावर सत्ता गाजवतात. मग अशा वेळेला काय करायचं? आणि तो जर मनुष्य साधन करत असेल किंवा उपासना मार्गावर असेल तर त्याला फार सावधगिरीने राहावं लागतं. आपण सूक्ष्मपणे ह्याचा अभ्यास करूया की एका विकारातनं दुसरा विकार कसा जन्म घेतो. म्हणजे मनुष्य जर लोभी असेल तर त्याला अनेकविध विषय आणि वासना भोगण्याचा मोह उत्पन्न होतो. म्हणजे लोभातून दुसरा विकार म्हणजे मोह उत्पन्न होतो. त्याला मोह उत्पन्न झाला की त्याचा पाय घसरण्याचा संभव असतो. कारण त्याला प्रत्येक वेळेला वासना उपभोगावी असं वाटत राहतं. काम म्हणजे वासना किंवा इच्छा. मोहाला बळी पडलेला मनुष्य वासनांध होतो आणि त्याला विषय उपभोगण्याची चटक लागते. तो इंद्रिय सुखाच्या नादी लागतो. तो शारीरिक सुख ओरबाडण्यासाठी धडपडत राहतो. इंद्रिय सुख त्याला हवं असतं. कामवासना किंवा देहाच्या माध्यमातून इंद्रिय सुख मिळवण्याची जी लालसा किंवा कामेच्छा आहे ती त्याला जाळते. आणि वासनेच्या किंवा कामाच्या अधीन होऊन तो मनुष्य त्याचं अधःपतन होतं. लोभ, मोह आणि कामवासना याने जो बरबटलेला जीव आहे तो सतत अस्वस्थ राहतो, अस्थिर राहतो आणि तो सदैव ते सुख कसं उपभोगता येईल ह्याच्या विचारामध्ये असतो. आणि मग हे सुख ज्या दुसऱ्या व्यक्तीला मिळतंय त्या व्यक्तीबरोबर तुलना करण्याची त्याला इच्छा होते आणि मग तो सतत दुसऱ्याबरोबर तुलना करत राहतो आणि यातूनच मत्सर हा विकार जन्म घेतो. म्हणजे लोभी किंवा मोहमाया किंवा वासनेमध्ये गुंतलेला जीव हा स्वतःची सतत दुसऱ्याबरोबर तुलना करत राहतो. म्हणजे एखादा मनुष्य जर पैशाचा लोभी असेल तर दुसऱ्या माणसाला किती पैसा मिळालाय यामुळे त्याला मत्सर उत्पन्न होतो. मग दुसऱ्याला मिळालेली उत्तम आर्थिक परिस्थिती, उत्तम सामाजिक परिस्थिती, शारीरिक अवस्था, बौद्धिक क्षमता त्याच्या मनामध्ये मत्सर उत्पन्न करते. म्हणजे बघा, एका विकारातनं दुसरा विकार उत्पन्न होतो. मग तो दुसऱ्याचा द्वेष करायला लागतो. त्याला दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहावत नाही. तो दुसऱ्याला कमी लेखायला लागतो. तीच गोष्ट कामवासनेच्या बाबतीत आहे. जी व्यक्ती वासनांध होते, म्हणजे महाराज जेव्हा सांगतात की परस्त्री माते समान माना, पण जर तुम्ही परस्त्री संदर्भामध्ये तुमच्या मनामध्ये जर कामवासना उत्पन्न झाली तर ती अशा पुरुषाला विनाशाकडे घेऊन जाते. तीच गोष्ट स्त्रीच्या बाबतीतही लागू आहे. त्या स्त्रीचं अधःपतन व्हायला वेळ लागत नाही. मत्सर, द्वेष, मनामध्ये उत्पन्न झालेली लोभाची भावना, मोहाची भावना, विषय वासना याने आसक्त झालेला जीव हा मदोन्मत्त होतो
अहंकारी बनतो. कारण प्रत्येक वेळेला सुख ओरबाडून घेण्याची त्याला सवय लागलेली असते. म्हणजे बघा, ह्या सगळ्या गोष्टीतनं अहंकार उत्पन्न होतो, म्हणजे अहंकार ह्या विकाराचा जन्म होतो. म्हणजे वासना तृप्तीसाठी मनुष्य अहंभावाने दुसऱ्याशी वागतो. तो प्रसंगी दुसऱ्याचं मन दुखावून तो ते सुख ओरबाडण्याचा अक्षरशः प्रयत्न करतो. त्याला असं सतत वाटत राहतं की सगळ्यांनी माझ्या मनासारखं वागलं पाहिजे. महाराजांनी याला मानसिक स्वार्थ असं म्हटलेलं आहे. म्हणजे कायिक, वाचिक आणि मानसिक असे 3 तऱ्हेचे स्वार्थ महाराजांनी सांगितलेले आहेत. त्यातला जो मानसिक स्वार्थ आहे, म्हणजे माझ्या मनासारखं प्रत्येकाने वागलं पाहिजे, ह्याच्या मागे अहंकारी वृत्ती असते. त्यामुळे मदोन्मत्त झालेला जीव, अहंभावाने किंवा अहंकाराने आसक्त झालेला जीव जर त्याच्या मनासारखं झालं नाही तर क्रोधायमान होतो. ह्याचाच अर्थ असा आहे की क्रोध या विकाराचा जन्म अहंकारातून उत्पन्न झालेला आहे. म्हणजे जिथे जिथे अहंकार ठेचला जाईल मनुष्याचा, तिथे तिथे त्याला क्रोध येतो, राग येतो, त्याला क्षोभ होतो. तो क्रोध ह्या विकाराला बळी पडतो. अशा रीतीने एका विकारातून दुसरा विकार, त्यातून तिसरा विकार असे जन्म घेत राहतात. आणि मनुष्याच्या ठिकाणी हे सगळे विकार थोड्याफार प्रमाणात का होईना पण असतात. त्यामुळे ते अधूनमधून त्याच्यावर सत्ता गाजवतात. म्हणजे संत आपल्याला हे सांगतात की तुम्हाला विकारांवर सत्ता गाजवता आली पाहिजे, इतकी तुमची उपासना पाहिजे, इतकी तुमची साधना पाहिजे. पण आपल्याला असं आढळून येतं की एकीकडे आपलं साधन चालू असतं, एकीकडे आपली उपासना चालू असते, पण हे विकार इतके प्रबळ असतात की आपल्याला काही कळायच्या आत आपण त्याच्या आहारी गेलेलो असतो किंवा आपण त्याच्यापुढे अक्षरशः लोटांगण घालतो. म्हणजे विकार आपल्यावर कधी सत्ता गाजवायला सुरुवात करतात हे आपल्याला कळत सुद्धा नाही. इतका अहंभाव किंवा देहबुद्धीनी आपण जगत असल्यामुळे बघा, आपल्याला राग पटकन येतो. कोणी आपल्याला काही बोललं, आपल्या मनाविरुद्ध काही झालं तर चटकन आपल्याला राग येतो. राग आला की आपण दुसऱ्याला अपशब्द बोलतो, दुसऱ्याचा द्वेष करतो. म्हणजे एका विकारातनं दुसरा विकार हा नेहमी जन्म घेत असतो आणि शेवटी तो मनुष्य त्या विकारांमध्ये राहतो आणि त्याचं अधःपतन होतं. आणि म्हणून समर्थ माऊली आपल्याला सांगते की हे मना, तू क्रोध करू नकोस. तो अत्यंत अप्रिय आहे, वाईट आहे, तो दुःखकारक आहे. तू जर असा सतत रागावत राहिलास तर त्याने तुलाच त्याचा त्रास होणार आहे. कारण तू सदैव अस्थिर राहशील, अस्वस्थ राहशील. म्हणून आपण रागावर आपला ताबा राहायला पाहिजे. तीच गोष्ट कामवासनेची आहे की आपल्याला ती नीतीच्या बंधनामध्ये राहून भोगता आली पाहिजे. कारण ती नाना प्रकारचे विकार किंवा दोष उत्पन्न करते. तीच गोष्ट दुसऱ्याविषयी वाटणारा मत्सर किंवा द्वेषाची आहे. आणि सगळ्यात शेवटच्या चरणामध्ये समर्थ माऊली सांगते की हे मना, तू ढोंग करू नकोस. असत्य किंवा पोकळ डौलाचा भार तू वाहू नकोस. आपण जर स्वतःचं अगदी सूक्ष्मपणे निरीक्षण केलं तर आपल्याला हे आढळतं की एकीकडे आपलं साधन चालू असतं, उपासना चालू असते, पण दुसरीकडे आपल्या विकारांचं सुद्धा प्रकटीकरण होत असलेलं आपल्याला आढळतं. मग कधी आपल्याला राग जास्त येतो, कधी आपल्या वासना सतत उफाळून येतात, किंवा कधी आपण अतिशय अहंभावाने, अहंकाराने दुसऱ्याशी वागतो, दुसऱ्याला कमी लेखतो. काही वेळेला आपण दुसऱ्याचा द्वेष करतो, मत्सर करतो. सत्सद्विवेक बुद्धी जागृत न राहिल्यामुळे आपल्या हातनं चुकीची कर्म घडतात. मग अशा वेळी काय करायचं? तर महाराज सांगतात की तुम्ही नाम घ्या भगवंताचं. नाम हे एखाद्या सुरुंगाप्रमाणे आहे. विकाररूपी मोठाले खडक नाम फोडून टाकतं. आपण नाम घेत गेलो की आपल्याला भगवंताचं स्मरण राहतं. भगवंताचं स्मरण राहिलं की आपल्याला सत्सद्विवेक बुद्धी आपली जागृत राहते.
आपली सत्सद्विवेक बुद्धी जागृत राहिली की आपणच आपल्या मनाला समजावतो की आत्ता माझ्या मनाविरुद्ध झालंय किंवा कोणी माझा अहंभाव ठेचला जाईल असं माझ्याशी वागलेलं आहे किंवा मला बोललेलं आहे, पण मी शांत राहणार आहे, मी रागावणार नाहीये, हे आपणच आपल्या मनाला समजावतो. पहा, ही एक साधनी माणसाची, ज्याला आपण म्हणतो की साधनेमधली प्रगती आहे. किंवा काही वेळेला साधनी माणसाला अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये वासना जाळत राहते, त्यावेळेला सुद्धा त्याला ती बंधनामध्ये राहून भोगावी लागते. किंवा आपल्या मनामध्ये कुठली अशुद्ध भावना उत्पन्न होणार नाही, कोणाविषयी द्वेष उत्पन्न होणार नाही. कारण जर एखादी व्यक्ती आपल्याशी बरोबर वागली नाही, चुकीचं वर्तन त्या व्यक्तीने आपल्याशी केलं किंवा आपल्याला काही वेळेला चुकीचं बोलली, तर आपल्या मनामध्ये राग येतो. म्हणजे तो क्षणिक असतो, काही वेळाने राग हळूहळू शांत होतो. पण त्या रागातनं जो दुसरा विकार उत्पन्न होतो, म्हणजे त्या व्यक्तीविषयी वाटणारा द्वेष किंवा मत्सर, तो बऱ्याच काळ टिकतो. म्हणजे काही वेळेला तर आयुष्यभर आपण एखाद्या व्यक्तीचा मत्सर करतो किंवा द्वेष करतो. म्हणजे घटना एखादी घडून गेलेली असते, त्या घटनेनंतर एक राग उत्पन्न झालेला असतो, ती भावना उत्पन्न झालेली असते, पण ती थोड्या वेळासाठी असते. थोड्या वेळाने आपल्या सगळ्यांचाच राग हळूहळू शांत होतो. पण जो दुसरा विकार त्यातनं उत्पन्न झालेला असतो, म्हणजे तो म्हणजे द्वेष किंवा मत्सर, हा मात्र बऱ्याच काळ टिकून राहतो, असं आपल्याला अनुभवायला येतं. म्हणून समर्थांनी किती सूक्ष्मपणे आपल्याला सांगितलंय की पहिल्यांदा तुम्ही राग सोडा. तुम्ही राग सोडलात की तुमचा द्वेष किंवा मत्सरयुक्त भावना जी मनामध्ये उत्पन्न होणार आहे ती होणार नाही. कारण तुम्हाला कोणाविषयी जर रागच वाटला नाही तर द्वेष का वाटेल, तुम्हाला प्रेमच वाटेल. आणि म्हणून आपल्याला महाराज सुद्धा सांगतात की तुम्ही भगवंताचं स्मरण ठेवा, म्हणजे विकारांचं प्रकटीकरण होण्यास मर्यादा निर्माण होतात. महाराज आपल्याला काय सांगतात की परनिंदा टाळावी, स्वतःकडे दृष्टी वळवावी, गुणांचे करावे संवर्धन, दोषांचे करावे उच्चाटन, याला एकच उपाय जाणं, अखंड असावे अनुसंधान. म्हणजे विकारांना वश न होता मनुष्याला ते विकारांचं नियमन करावं लागतं. म्हणजे साधनी मनुष्याला जेव्हा त्याच्यातल्या विकारांचं प्रकटीकरण होतं, त्यावेळेला ती घटना घडून गेल्यानंतर किंवा तो प्रसंग घडून गेल्यानंतर असं होऊ शकतं की माणूस साधनी आहे, माणूस उपासनेच्या मार्गावर आहे, अत्यंत चांगलं साधन करतोय, प्रामाणिकपणे तो त्याच्या सद्गुरूंनी सांगितलेलं साधन करतोय, पण एकीकडे तो मनुष्य असल्यामुळे त्याच्यामध्ये सगळे विकार आहेत ना. त्यामुळे जर काही वेळेला अशी काही परिस्थिती उद्भवली, त्याला अतिशय राग आला, त्या रागामधून त्याच्या तोंडून काही अपशब्द बाहेर पडले किंवा चुकीची काही कर्म घडली, ती घटना घडून जाते, अप्रिय आहे, ती घटना घडून जाते. समर्थ माऊलींनी सांगितलंय की हा क्रोध कसा आहे, तर हा दुःखकारक आहे. तर घडून गेली आहे घटना, मग त्याला पश्चाताप होतो की अरे हे माझ्या हातनं काय घडलं. रागाच्या भरामध्ये माणसं एकमेकांचा जीव सुद्धा घेतात. मग सगळं झाल्यानंतर लक्षात येतं की अरे आपल्या हातनं काय मोठं पाप घडलंय, चूक घडलेली आहे, आपल्या हातनं चुकीचं काहीतरी घडलेलं आहे. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. आणि त्यातनं तो जर माणूस साधन करणारा असेल, उपासनेच्या मार्गावर चालणारा असेल, तर त्याला अत्यंत वाईट वाटतं की अरे अजूनही माझ्या मनातले विकार जात नाहीत, अजूनही माझं मन शुद्ध होत नाही, मी कसा महाराजांच्या पुढे जाऊ, कसा मी माझ्या सद्गुरूंच्या पुढे जाऊ. मग अशा वेळेला महाराज सांगतात की आपण शांत राहावं, नाम घ्यावं, भगवंताला आळवून मनापासून प्रार्थना करावी की हे भगवंता, तू माझ्या मनातले विकार घालव, ते कमी कर, ते क्षीण कर. आणि दुसरीकडे समजून नाम घ्यावं. समजून नाम घेणं म्हणजे काय, तर आपण नाम कशासाठी घेतोय, विकारांवर जर आपल्याला थोडासा तरी का होईना आपण ताबा मिळवायचा असेल तर हे समजून आपण नाम घ्यायचं. आणि मग हळूहळू विकार क्षीण होत जातात, कमी कमी होत जातात. साधं ओळखण्याची खूण आहे की ज्या गोष्टी केल्या तर आपलं मन आपल्याला खाणार नाही, अशाच गोष्टी कराव्या, म्हणजे आपल्या विकारांवर आपोआप ताबा येतो. जिथे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या केलेल्या कृत्याची लाज वाटते, तिथे ते समजा की तुम्ही विकारांना बळी पडलेले आहात. ज्यात माझं मन मला खात नाही,
ते काम चांगलं आहे असं समजावं. जेव्हा आपण आपलं चांगलं काम करतो, आपल्या हातनं काही चांगलं घडतं, तेव्हा आपल्याला आपलं मन खात नाही. जेव्हा आपण दुसऱ्याशी वाईट वागतो, दुसऱ्याला काही चुकीचं बोलतो, चुकीचं वर्तन करतो, काहीही जेव्हा आपल्या हातनं चुकीचं घडतं, तेव्हा बघा, आपण प्रामाणिकपणे जर आपल्या स्वतःच्या मनाचा ठाव घेतला, तर आपल्याला आपलं मन सांगतं की तू चुकीचं वागलेलं आहेस, तू चुकीचं बोललेलं आहेस. त्यावेळेला आपल्याला आपलं मन खात राहतं. आपल्याला आपलं मन खात राहिलं ह्याचा अर्थ आपण विकारांना बळी पडलेलो आहोत. म्हणून भगवंताच्या देखत आपल्याला करायला लाज वाटणार नाही अशीच कृत्य आपण करावीत. म्हणून महाराज सांगतात ना, की आपण आपल्या स्वतःशी 24 तास उघडा व्यवहार करावा. म्हणजे भगवंत कोणत्याही वेळेला आपल्या समोर येऊन उभा राहिला तरी आपण करत असलेल्या कृत्याची आपल्याला लाज वाटणार नाही. असं कृत्य आपण करावं. आपण आपली वृत्ती आवरण्याचा प्रयत्न करावा. वृत्ती कोणतीही उठली तरी भगवंताची आठवण ठेवावी, म्हणजे वृत्ती चटकन मावळते. म्हणजे राग येतोय, क्रोध येतोय असं वाटलं तर मनातल्या मनात भगवंताचं नामस्मरण करायला सुरुवात करायची, की महाराजांना सांगायचं की मला तुम्ही ह्या अवस्थेमध्ये ठेवू नका. मला मान्य आहे आत्ता मला खूप राग आलेला आहे, मला खूप आत्ता क्रोध आलेला आहे, मला खूप समोरच्या माणसाला तावातावानी बोलावून त्याला काही चार गोष्टी सुनवाव्याशा वाटतायत. पण हे जर मी सगळं केलं तर माझ्या तोंडून अपशब्द बाहेर पडतील आणि मला माझी जिव्हा विटाळायची नाहीये. ज्या जिव्हेनी मी भगवंता तुझं नाम घेतो, महाराज मी तुमची आठवण करतो, ती जिव्हा मला दुसऱ्याविषयी वाईट बोलण्यात, त्याच्याविषयी अपशब्द उच्चारण्यामध्ये ती विटाळायची नाहीये. मनाला हे सतत समजावत राहायचं की मला रागवायचं नाहीये, मला शांत राहायचं. काही काळाने ती शांत अवस्था आपल्याला अनुभवायला मिळते. महाराज आपल्याला ती देतात अनुभवायला. वासना प्रबळ होती असं वाटलं तर आपण स्वतःवर ताबा ठेवायचा. आपली वृत्ती भगवंताच्या चरणाशी स्थिर ठेवायची, म्हणजे वासना हळूहळू क्षीण होते. भगवंताच्या चरणावर आपलं मस्तक टेकवायचं, त्याची अनन्य भावाने प्रार्थना करायची की तुझ्या आड येणारे हे विषय, वासना, विकार हे सगळे दूर होवो, तुझी कृपा माझ्यावर व्हावी, माझे मन तुझ्या चरणी स्थिर व्हावं. देवा मला दुसरं काहीही नको, पण तू माझं मन शुद्ध ठेव आणि तू मला आपलं म्हण. एवढंच देवाला सांगायचं. म्हणजे बऱ्याचदा आपल्याला असं आढळतं की आपल्याला आपल्या मधल्या विकारांची जाणीव झालेली असते, पण आपल्या स्वभावाचं आपण समर्थन करतो किंवा काही व्यावहारिक कारणं देऊन आपण त्याचं समर्थन करतो. म्हणजे उदाहरणार्थ जर आपल्याला सतत राग येत असेल तर आपण असं समर्थन करतो की समोरची व्यक्ती आपल्याबरोबर चुकीचं वागतीये, मग तीच आता माझ्याशी व्यवस्थित वागत नाही तर मला राग येणारच ना, असं आपणच आपलं समर्थन करतो. आपल्याला माहिती असतं की आपण चुकीच्या पद्धतीने वागतोय. मग अशाला महाराज काय सांगतात की तुम्ही तुमच्या स्वभावाला मुरड घाला आणि दुसऱ्याच्या स्वभावाला सवलत ठेवा. म्हणजे आपल्यामधल्या विकारांचं नामस्मरणाच्या साहाय्याने आपण नियमन करण्याचा प्रयत्न करायचा. साधनी मनुष्याने असा विचार करायचा की जेवढे आपण विकारांच्या अधीन होऊ, म्हणजे लोभ आहे, मोह आहे, मद आहे, मत्सर आहे, कामवासना आहे, द्वेष आहे, दंभ आहे किंवा स्वार्थ आहे, असूया आहे, दुसऱ्याविषयीची निंदा आहे, एवढ्या सगळ्या वाईट गोष्टींनी जर आपलं मन भरलेलं असेल, म्हणजेच ते अशुद्ध झालेलं असेल, म्हणजे आपल्या सद्गुरूंना किंवा परमेश्वराला आपल्या अंतरंगामध्ये प्रवेशच करता येणार नाही. म्हणजे जशी एखादी खोली अडगळीने भरलेली असते, पूर्ण भरलेली अडगळीने खोली. आता नवीन वस्तू त्या खोलीमध्ये ठेवायची असेल तर पहिल्यांदा आपल्याला त्यातली अडगळ बाहेर काढावी लागते. त्याच्याशिवाय आपण ती खोली दुसऱ्या कुठल्या तरी वस्तूंनी भरू शकत नाही. तसंच आपल्या मनाचं किंवा अंतरंगाचं आहे. म्हणजे आपल्या अंतरंगामध्ये जर अशुद्धता असेल, जर आपलं मन शुद्ध नसेल, तर अशा अशुद्ध अंतरंगामध्ये परमेश्वराला किंवा सद्गुरूंना निवास करताच येत नाही. म्हणजे पहिल्यांदा सगळी अशुद्धता बाहेर काढा. पहिली सगळी खोली अडगळीनं दूर करा. पहिली ती अडगळ बाहेर काढा. म्हणजे पहिली मनातली सगळी घाण बाहेर काढा. मन शुद्ध झालं, मन स्वच्छ झालं की परमेश्वराला आवडतं, सद्गुरूंना आवडतं. परमेश्वर म्हणतो, अरे वा, ह्याचं मन स्वच्छ आहे, मन साफ आहे, आपण ह्याच्या मनामध्ये जाऊन राज्य करूया.
आपण ह्याच्या अंतरंगामध्ये प्रवेश करूया आणि मग अलगदपणे तो परमात्मा आपल्या हृदयामध्ये येऊन विराजमान होतो आणि मग आपल्याला कळतं की परमेश्वरीय शक्ती काय काम करते हे तेव्हा आपल्याला समजतं. कारण जेव्हा परमेश्वर आपल्या हृदयामध्ये येऊन प्रकट होतो त्यावेळेला चराचरामधल्या प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वर आपल्याला दिसायला लागतो आणि आपसुकच आपल्याकडनं दुसऱ्याचं मन दुखावणं बंद होतं. आपसुक आपल्याकडनं सगळ्यांवर प्रेम केलं जातं. आणि म्हणून महाराज किंवा सगळी संत मंडळी, समर्थ माऊली आपल्याला हे सांगते की तुम्ही विकारांपासून दूर राहा. कारण जेव्हा अति तीव्रतेने विकारांचं प्रकटीकरण होतं, खूप राग येतो, खूप संताप आलेला आहे, क्रोध आलेला आहे, द्वेष व्यक्त केला गेलाय, मत्सर वाटतोय, एखाद्या वादविवादाच्या प्रसंगामध्ये आपल्याकडनं अपशब्द उच्चारले जात आहेत, काय काय गोष्टी घडतात बघा. तेव्हा साधनी माणसानी किंवा उपासनेच्या मार्गावर जाणाऱ्या माणसानी सूक्ष्मपणे हे अवलोकन करा की ज्या ज्या वेळेला विकारांचं प्रकटीकरण होतं, म्हणजे अत्यंत राग आलेला आहे, क्रोध आलेला आहे, वादविवाद झालेले आहेत घरामध्ये किंवा घराबाहेर, आणि तोंडून अपशब्द बाहेर पडलेले आहेत, चुकीची कर्म घडलेली आहेत, सगळं आठवा. त्यावेळेला उपासनेच्या माध्यमातनं आपल्या देहामध्ये जी काही ऊर्जा उत्पन्न झालेली असते ती सगळी ऊर्जा ऱ्हास पावते. तीच गोष्ट कामवासनेच्या बाबतीतली आहे. जर कामवासना तुम्ही अतिरेकी प्रमाणामध्ये उपभोगलीत देहाच्या माध्यमातनं, तर सगळी उपासनेच्या माध्यमातून जी उत्पन्न झालेली ऊर्जा आहे ती सगळी नष्ट झालेली तुम्हाला आढळेल. आणि म्हणून ती सगळी ऊर्जा भरून काढायला आपल्याला दुप्पट साधन करावं लागतं. म्हणून साधनी माणसानी त्याच्या सगळ्या ह्या गोष्टी आहेत ह्या नैतिकतेच्या बंधनामध्ये राहून वासना भोगावी. मत्सर द्वेष यांनी अंतःकरण भरून देऊ नये. सतत एकीकडे भगवंताचं नाम घेऊन त्याच्या अनुसंधानामध्ये राहावं, म्हणजे आपोआपच रागावर किंवा क्रोधावर नियंत्रण मिळवता येतं. कारण विकार हे अत्यंत सूक्ष्म आहेत, म्हणून त्या विकारांवर जर आपल्याला ताबा मिळवायचा असेल तर उपाय सुद्धा सूक्ष्म लागतो आणि नाम हे अत्यंत सूक्ष्म असल्या कारणाने ते नाम थेट जाऊन काम करतं. आणि म्हणून आपल्या स्वभावाला मुरड घालून आपल्याला विकारांच्या कचाट्यापासून कसं दूर राहता येईल ह्याचा अभ्यास प्रत्येक मनुष्याने करावा. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला आपल्या मनाशी हे पक्क ठरवायला लागतं की मला विकारांवर सत्ता गाजवायची आहे. विकारांनी माझ्यावर सत्ता गाजवून आपल्याला द्यायची नाहीये. विकार हे माझ्या हातामध्ये असले पाहिजेत. मग नाम आपण जर घेत गेलो तर आपल्यामध्ये सद्बुद्धी उत्पन्न होते, सत्सद्विवेक बुद्धी जागृत राहते आणि त्याच्यामुळे आपल्याला जाणीवपूर्वक विकारांवर नियंत्रण ठेवता येतं. अजून एक अनुभव साधन मार्गावर जेव्हा आपली उपासना चालू असते, मनुष्य जेव्हा साधन करत असतो तेव्हा अजून एक अनुभव आपल्याला येतो, साधकाला येतो. तो म्हणजे जसजसं त्याचं साधन तीव्र होत जातं तसतसं विकारांचं प्रकटीकरण सुद्धा तीव्रतेने व्हायला लागतं. म्हणजे कधी नव्हे एवढा राग यायला लागतो, कधी नव्हे एवढा क्रोध यायला लागतो, कधी नव्हे एवढी कामवासना त्या मनुष्याला जाळायला लागते, कधी नव्हे एवढा मत्सर वाटायला लागतो, द्वेष वाटायला लागतो. आणि आपल्याला असं वाटतं की हे काय चाललंय माझ्या बाबतीमध्ये. म्हणजे एवढा पूर्वी कधीच राग येत नव्हता, तर आता एवढा राग छोट्या छोट्या गोष्टींवरनं का येतोय. किंवा एरवी एवढी वासना काही उत्पन्न होत नव्हती, तर आता साधन करायला लागल्यानंतर ही फारच वासना मला त्रास द्यायला लागली. किंवा मला इतका कधी दुसऱ्याविषयी द्वेष किंवा मत्सर वाटत नव्हता, तर तो आता जास्तच वाटायला लागलाय. किंवा सारखा अहंभाव किंवा अहंकार डोकं वर काढतोय आणि हे सगळं माझ्या आयुष्यात काय चाललंय असा प्रश्न साधनी माणसाला पडतो. म्हणजे एकीकडे त्याचं साधन तीव्रतेने होत असतं आणि त्याच वेळेला विकारांचं जोरदार प्रकटीकरण सुरू व्हायला सुरुवात झालेली असते. तर इथे आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की ही सुद्धा नामसाधनेतील एक प्रक्रिया आहे.
कारण त्याच्यामध्ये अंतरंग हे ढवळून निघायला सुरुवात झालेली असते. नाम हे अंतरंग घुसळायला सुरुवात करते. त्यामुळे आपल्या अंतरंगामध्ये जे विकार आत दडलेले आहेत ते अंतरंग घुसळायला लागल्यानंतर सगळे विकार हळूहळू बाहेर पडायला सुरुवात होते. म्हणजे कसं आहे की जसं बिळामध्ये सर्प शिरलेला आहे, महाराजांनी दिलेलं उदाहरण आहे. त्या सर्पाला बाहेर काढायचं आहे तर तुम्ही बाहेरनं कितीही भांडी वाजवलीत किंवा काही जरी आवाज केले तरी तो सर्प बिळाच्या बाहेर येत नाही. मग अशाला काय करतात तर बिळामध्ये धूर घालतात. तो बिळात धूर घातला की त्या सर्पाला तो सहन होत नाही, मग तो गपचूप बाहेर येतो बिळात. तसं आहे हे की तुम्ही नाम घ्यायला लागलात, एरवी विकार मजेनी त्यांचं काम चाललेलं असतं, ते अंतरंगामध्ये दडून बसलेले असतात, कधी डोकं वर काढतील सांगता येत नाही. बरोबर न वाटतं की मी विकारांवर ताबा मिळवलाय, आता मला राग अजिबात येत नाही. तुम्ही असं मनात म्हणा, दुसऱ्या दिवशी महाराज अशी परिस्थिती तुमच्या पुढे उत्पन्न करतील की तुम्हाला भरपूर राग आला पाहिजे आणि आपल्याला आपली लाज वाटलीच पाहिजे. म्हणजे हे साधन मार्गामध्ये ही सगळी प्रक्रिया आहे, अंतरंग घुसळण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे एरवी जेव्हा विकार अगदी मजेनी अंतरंगामध्ये वास करत असतात, अधूनमधून ते त्यांचं अस्तित्व दाखवत असतात, आपणही समर्थन करतो, व्यवहार आहे, मी माणूस आहे ना, मला हे सगळं होणारच, हे सगळं ठीक आहे. पण तुम्ही साधन पण करताय, आपण साधन करतोय, आपण उपासना मार्गावर आहोत आणि आपल्याला परमेश्वरापर्यंत जायचंय. त्याच्यामुळे आपल्याला मन शुद्ध करत न्यायचंय. मग जसं बिळामध्ये धूर सोडला की त्या सर्पाला सहन होत नाही, तसं त्या अंतरंगामध्ये नामाची धग लागली की त्या अंतरंगामध्ये दडून बसलेले जे सगळे विकार असतात ते बाहेर यायला लागतात. म्हणजे त्यांना कळतं की आता आपली काही धडगत नाहीये. कारण हा जो मनुष्य आहे ज्याच्या अंतरंगात आपण दडून बसलेलो आहोत, तो नाम घ्यायला लागलेला आहे. भगवंताचं नाम हे शुद्ध आहे. ते नाम घ्यायला लागलो की त्याची धग त्या विकारांपर्यंत जाणार आणि अशुद्धता, अंतरंगातली सगळी घाण, मलिनता, द्वेष, मत्सर, काम, क्रोध, लोभ, अहंकार, अहंभाव, देहबुद्धी सगळ्याला धग लागते त्या नामाची आणि सगळे बाहेर यायला सुरुवात. तिथे त्यांचं प्रकटीकरण जास्त होतं. म्हणजे हा सुद्धा एक अनुभव साधन करत असताना साधनी माणसाला येऊ शकतो की एकीकडे मी साधन करायला सुरुवात केलेली आहे, एकीकडे मी उपासना करायला सुरुवात केली आहे आणि दुसरीकडे हे काय होतंय, म्हणजे एरवी मी माझं आयुष्य जगत असताना हे सगळं मी व्यवस्थितपणे चालवू शकत होतो, पण आता साधन करायला लागल्यानंतर ह्याचं इतकं प्रकटीकरण होतंय की आता हे माझ्या बाहेर चाललंय क्षमतेच्या. कारण ह्या सर्व विकारांच्या मागे आपला सूक्ष्म अहंकार दडलेला असतो. आणि म्हणून पुढे समर्थ माऊली सांगते की नको रे मदा सर्वदा अंगीकारू. म्हणजे ह्या सगळ्या साधन मार्गातल्या प्रक्रिया आहेत. अंतरंग घुसळलं जातं, विकार बाहेर येतात, त्यांचं प्रकटीकरण होतं. विकार बाहेर येत आहेत म्हटल्यानंतर आपल्याला पुन्हा नाम घेऊन सत्सद्वेग बुद्धी जागृत ठेवून आपली देहबुद्धी क्षीण करत नेऊन कुठलाही अहंकार न दाखवता आपल्याला त्या विकारांना सांभाळून राहावं लागतं. नाहीतर विकारांनी आपल्यावर सत्ता गाजवली तर साधनी माणूस हा घसरतो त्याच्या साधनेमध्ये. मग तो जर विकारांना वश झाला, म्हणजे तो विकारांच्या आहारी गेला, तर अतिशय क्रोध झाला, तोंडून अपशब्द बाहेर पडले, सगळी साधन करून जी ऊर्जा तुम्ही मिळवलेली आहे ती सगळी गेली, साधनेत तो खाली उतरतो. तीच गोष्ट कामवासनेची, तीच गोष्ट मन अशुद्ध ठेवण्याची. जेवढं साधन कराल तेवढे वर आपण जातो, पण हे विकार आपल्याला खाली खेचतात. म्हणून आपल्याला विकारांना फार सांभाळून सगळं राहावं लागतं. इतकं हे सोपं नाहीये, पण हे इतकं कठीण पण नाहीये. म्हणजे सद्गुरूंना आपण पूर्णपणे शरण गेलो आणि भगवंताला जर शरण गेलो, कारण हे विकार त्यानेच आपल्याला दिलेले आहेत, पण आपण साधन करत असल्यामुळे आपल्याला समजून त्या विकारांवर सत्ता गाजवावी लागते.
आणि सगळ्याच्या पाठीमागे अहंकार आहे. म्हणून विकारांचा त्याग करा असं समर्थ माऊली सांगताना पुढे 3ऱ्या चरणामध्ये समर्थ आपल्याला सांगतात की नको रे मदा सर्वदा अंगीकार. म्हणजे हा जो अहंकार आहे ह्याचा अंगीकार तू करू नकोस. म्हणजे महाराजांनी दिलेलं एक उदाहरण पाहूया की हिरण्यकश्यपूला जेव्हा मांडीवर घेतलं भगवंतांनी आणि पोट फाडायला सुरुवात केली, तरी हिरण्यकश्यपूला इतका तो मदोन्मत्त झालेला होता, मद किंवा अहंकार चढलेला होता की त्याचा हात तलवारीकडे गेला भगवंतावरती उगारण्यासाठी. म्हणजे प्रत्यक्ष भगवंत समोर आलेला असून त्याला हात जोडावेसे वाटले नाहीत हिरण्यकश्यपूला, तर त्याने तलवार उगारण्याचा प्रयत्न केला. म्हणजे इतका अहंकार हा जोपासला गेलेला असतो. आणि महाराज म्हणतात तसं की अहंकार हा काही फक्त श्रीमंत माणसालाच असतो असं नाहीये, तो गरीब माणसाला सुद्धा असतो. म्हणजे कुठल्याच मनुष्याला अहंकार सोडत नाही, तो प्रत्येकाच्या ठिकाणी आढळतो. म्हणजे महाराजांनी एक उदाहरण दिलंय की एक भिक्षेकरी होता आणि तो गावामध्ये भिक्षा मागायला गेला. एका घरापुढे तो आला आणि त्याने भिक्षा मागितली. तर तो घरातला माणूस बाहेरून म्हणाला की अरे तुला काही काळ वेळ समजते की नाही, मी काही तुला आत्ता भिक्षा घालणार नाही. तर त्या भिक्षेकऱ्याचा सुद्धा अहंकार इतका होता की तो त्या माणसाला म्हणाला की जा जा, मला काय गावात तुझं एकट्याच घर आहे का, गावामध्ये 100 घर आहेत. म्हणजे सांगण्याचा हे काय की अभिमानाचे तण किती खोल गेलेले असतात पहा. मग या अहंकारापोटी किंवा अभिमानापोटी मनुष्य दुसऱ्याला कमी लेखायला लागतो. दुसऱ्याचं चांगलं झालेलं त्याला पाहावत नाही, तो मत्सरग्रस्त होतो आणि तो दांभिकपणे वागायला लागतो. म्हणजे काय की तो पुन्हा आहे तसाच राहतो. मग तो खोटेपणाचा बुरखा पांघरायला लागतो. म्हणजे मनामध्ये राग आहे पण चेहऱ्यावर दाखवायचं नाही, म्हणजे दांभिकपणा आहे हा एक प्रकारचा. मनामध्ये मत्सर वाटतोय पण वरवरनं एखाद्या माणसाशी गोड गोड बोलायचं, म्हणजे मनामधनं त्या माणसाविषयी मत्सर वाटतोय, मनामध्ये त्या माणसाविषयी द्वेष आहे, पण वर्ण दाखवताना गोड गोड दाखवायचं वागलेलं. पण आपण अशा पद्धतीने दांभिकपणा कितीही केला तरी आपल्या महाराजांना सद्गुरूंना तो कळतो, परमेश्वराला कळतो. त्यामुळे तिथे काय आपल्याला उभं राहता येत नाही. आणि म्हणून शेवटच्या चरणामध्ये समर्थ माऊली म्हणते की नको रे मना मत्सरू दंभ भारू. म्हणजे तू मत्सर द्वेष करू नकोस आणि ढोंग करू नकोस. म्हणजे जो असत्याचा किंवा पोकळ डौलाचा जो तू डोलारा भार वाहतोयस तो तू वाहू नकोस. म्हणून महाराज पण आपल्याला हेच सांगतात की तुम्ही अंतरंग ओळखायला स्वतःपासून सुरुवात करा. तुम्ही स्वतः कसे आहात, दुसऱ्याचे दोष बघत बसण्यापेक्षा तुम्ही स्वतःत काय दोष आहेत ते बघा. म्हणजे जेव्हा आपण दुसऱ्याचे दोष पाहतो तेव्हा त्या दोषांचं बीज आपल्यामध्ये असतं असं महाराज म्हणतात. म्हणजे आपण समजा म्हटलं, म्हणजे आपल्याला काही वेळेला मनामध्ये येतं बघा की हा समोरचा माणूस आहे ना, हा फार शहाणपणाने वागतो किंवा हा असा असा अमुक अमुक आहे. तर शहाणपणाने वागणं म्हणजे काय हे आपल्याला माहिती असल्याशिवाय त्याच्यातल्या त्या दोषाची जाणीव झाली का आपल्याला? नाही. किंवा आपण म्हणतो की हा फार अहंकारी आहे. तर अहंकार म्हणजे काय हे मला माहिती असल्याशिवाय मी कसं म्हणणार की समोरचा माणूस अहंकारी आहे? म्हणजेच प्रत्येक विकाराचं मूळ, प्रत्येक विकाराचा दोष हा आपल्यामध्ये असल्याशिवाय तो समोरच्यामध्ये आहे हे आपल्याला ओळखता येत नाही. संतांना कसं बघा, सगळं जग हे परमेश्वर स्वरूप दिसतं, कारण त्यांच्यामध्ये ते काही नसतंच. त्यांनी विकारांच्या कधीच पलीकडे निघून गेलेले असतात, ते समाधी सुख भोगत असतात. पण आपण सर्वसामान्य माणसं आहोत, त्याच्यामुळे सगळ्या विकारांचं बीज आपल्या मनामध्ये आहे. म्हणून महाराज सांगतात की भगवंताच्या जर प्राप्तीसाठी तुम्ही साधन करत असाल, उपासना करत असाल, तर भगवंताच्या मार्गाने जाणाऱ्याने अवगुणांचे तण आपल्या अंतरंगातनं काढून टाकले पाहिजेत आणि तिथे भगवंताच्या नामाचं बीज रोवलं पाहिजे. अभिमान हा शेतामध्ये उगवणाऱ्या हरळीसारखा आहे. ही हरळ आपल्याला जशी शेतातनं सगळी स्वच्छ काढून टाकावी लागते तरच चांगलं पीक हातामध्ये येतं. तसं आपलं अंतरंग जे दुर्गुणांनी भरलेलं आहे, विषय वासना आणि विकारांनी ते पूर्णपणे लिप्त झालेलं आहे,
तर अशा अंतरंगामधनं हे सगळे दुर्गुण आपल्याला बाहेर काढायला लागतात, सगळे अवगुण आपल्याला बाहेर काढावे लागतात, तरच अंतरंग शुद्ध होऊन तिथे शुद्ध असा परमात्मा निवास करू शकतो. आणि आपण व्यवहारामध्ये आहोत, त्याच्यामुळे मगाशी आपण बघितलं तसं की या विकारांना व्यवहारामध्ये जे काही योग्य स्थान आहे ते द्यायचंच आहे आपल्याला. म्हणजे जिथे आपल्याला व्यवहारामध्ये रागवायला पाहिजे तिथे रागवायचंच आहे. पण तो राग हा द्वेषाने किंवा मत्सराने भरलेला नसावा. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना सात्विक संताप, की काही वेळेला आपल्याला असा संताप येतो की अरे मी तुला एवढं तुझ्या चांगल्यासाठी सांगतोय पण तू ऐकत नाहीयेस. किंवा काही काही प्रसंग असे घडतात की जिथे सत्वगुणातनं ती गोष्ट उत्पन्न झालेली असते. म्हणजे व्यवहारामध्ये विकारांना योग्य स्थान आपल्याला द्यावंच लागतं. म्हणजे तुम्ही जर विवाहित असाल तर ती जी कामवासना आहे ती तुम्हाला नीतिमत्तेच्या बंधनामध्ये राहून भोगावी लागते. प्रत्येक विकार हा बंधनामध्ये राहूनच तो भोगला तर माणसाचं अधःपतन होत नाही. नाहीतर साधनी माणूस हा घसरतो आणि त्याचं अधःपतन होतं. मग यासाठी आपल्याला काय करायला लागतं, तर आपल्याला कर्तेपण सोडावं लागतं. कारण त्या अहंभावाच्या किंवा अहंकाराच्या पाठीमागे कर्तेपण लपलंय. सगळं कर्तेपण आपण स्वतःकडे घेतलेलं आहे. त्याच्यामुळे अहंभाव वाढलाय. अहंभाव वाढला की आपण दुसऱ्याला कमी लेखायला सुरुवात करतो, दुसऱ्याचा द्वेष करतो, मत्सर करतो. त्याने एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध केली की आपल्याला सहन होत नाही, मग आपल्याला राग येतो. म्हणजे एका विकारातनं दुसरा विकार. मग महाराज काय सांगतात, वृत्ती आवरून धरा. तुमची वृत्ती ही भगवंताच्या चरणाशी चिकटवून ठेवा, म्हणजे ती स्थिर राहील. महाराजांनी एक सोपं उदाहरण दिलंय की फणस आपण जेव्हा चिरतो त्यावेळेला आपण काय करतो, तर आपल्या हाताला तेल लावतो आणि मग तो कापतो. म्हणजे काय होतं की गरे सगळे व्यवस्थित बाहेर येतात आणि आपल्या हाताला आपण तेल लावून ठेवलेला असल्यामुळे तो चीक आपल्या हाताला लागत नाही आणि गरे मात्र व्यवस्थित बाहेर निघतात. तसंय की व्यवहारामध्ये राहायचंय, पण नाम घेऊन जर व्यवहार केला तर विषय वासनाचा जो चीक आहे तो आपल्याला न चिकटता परमेश्वरीय कृपेचे गरे आपल्याला हस्तगत करता येतात. किती सुंदर महाराजांनी उदाहरण दिलंय पहा. त्यामुळे साधनी माणसाने त्याचं मनोधैर्य ज्याने विस्कळीत होतं, जिथे त्याला अस्वस्थता येते, जिथे त्याला अस्थिरता येते, त्याला स्वतःलाच कळत असतं की आपण फार रागावतोय, त्याचा त्रास आपल्यालाच होतोय. आपण इतक्या वासना ठेवलेल्या आहेत, इतकं विषय सुख ओरबाडण्याचा आपण प्रयत्न करतोय प्रत्येक ठिकाणी, की प्रत्येक वेळेला आपल्याला हे कळतंय की हे दुःखकारक आहे, हे सुख चिरंतन टिकणारं नाहीये. त्यामुळे आपल्याला हे सगळं सोडून द्यावं लागतं. व्यवहारामध्ये वागताना आपल्याला नीतीची बंधनं पाळावी लागतात. मग आपल्याला हळूहळू सगळ्या विकारांवर ताबा ठेवता येतो. म्हणजे भगवंताचं प्रेम येण्यासाठी, भगवंताला आपल्या हृदयामध्ये जागा आपल्याला जर द्यायची असेल तर पहिल्यांदा ती दुर्गुणांपासून स्वच्छ करावी लागते. नीतिमत्तेने राहून वासना योग्य मार्गाने त्या तृप्त कराव्या लागतात. विकार हे देहबुद्धीला धरून असतात, पण साधकाला देहबुद्धी ओलांडून आत्मबुद्धीकडे जायचं असल्यामुळे त्याला विकारांवर ताबा मिळवावा लागतो आणि म्हणून सावध राहावं लागतं. कारण जर व्यवहाराच्या मार्गाने जर आपण गेलो आणि समर्थन करत राहिलो आपल्या विकारांचं आणि देहबुद्धीमुळे हे विषय वासना आणि विकार जर आपण मर्यादेच्या पलीकडे भोगल्या तर साधनी मनुष्याला त्या खाली खेचतात. म्हणून व्यवहारापुरतच विकारांना स्थान असावं. महाराजांनी यासाठी 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत की आपलं अंतःकरण शुद्ध असावं, आपलं आचरण शुद्ध असावं आणि आपण सतत भगवंताचं नामस्मरण करावं. म्हणजे आपल्याला विकारांचं नियमन करता येतं आणि गुणांचं संवर्धन करता येतं. मग आचरण शुद्धी म्हणजे काय, की प्रामाणिकपणे वागणे, धार्मिक आचार, नीतिमत्तेचं आचरण ठेवणं. अंतःकरण शुद्ध म्हणजे आपलं जे मन आहे ते शुद्ध पाहिजे. त्याच्यामध्ये ज्या काही अशुद्ध भावना आहेत त्या बाहेर काढून टाकल्या पाहिजेत. अभिमान आपल्याला घालवावा लागतो, देहबुद्धी सोडावी लागते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे भगवंताचं सतत अनुसंधान ठेवणं, त्याचं सतत नाम घेणं, त्याचा कधी विसर न पडणं. आणि म्हणून समर्थ माऊली आपल्याला हे सांगते, मनाला
की तू क्रोध करू नकोस, तू कामवासना बाळगू नकोस, तू मत्सर बाळगू नकोस, कारण तू साधन मार्गावर आहेस, तू उपासना मार्गावर आहेस. जेवढी गरज आहे तेवढंच व्यवहारामध्ये त्या विकारांना स्थान द्या. त्या विकारांनी तुमच्यावर सत्ता तुम्ही गाजवून देऊ नका. तुम्ही विकारांच्या अधीन होऊ नका. विकार तुम्हाला सत्ता त्यांच्यावर तुम्हाला गाजवता आली पाहिजे. तुम्हाला विकारांचं नियमन करता आलं पाहिजे. नीतीच्या बंधनामध्ये राहून आपल्याला ह्या सर्व गोष्टी भोगायच्या आहेत. आणि म्हणून समर्थांनी क्रोध असेल, मद असेल, अहंभाव असेल, अहंकार असेल, कामवासना असेल, ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळे विकार टाळा असं सांगितलेलं आहे. आणि सगळ्यात शेवटी समर्थ माऊली आपल्याला सांगते की तुम्ही ढोंग करू नका. आता इथलं ढोंग काय आहे की नीतीच्या बंधनामध्ये राहून आपल्याला विकार आवरायचेत, पण सूक्ष्मपणे आपण आपल्या स्वतःच्या मानसिकतेचा जर अभ्यास केला तर आपल्याला असं आढळतं की आपण नीतिमत्तेने वागण्याचा प्रयत्न करतो, पण कशासाठी, तर लोकांनी आपल्याला नावं ठेवू नयेत म्हणून आपण ते करतो. कारण आपण जर वाईट वागलो तर लोक आपल्याला नावं ठेवतील. तर महाराज सांगतात की अशी वरवरची सुधारणा काहीही कामाची नाहीये. मनापासून आपल्याला तसं वाटलं पाहिजे. म्हणजे ढोंग करू नका हे सांगण्याचं समर्थांना काय आपल्याला सांगायचंय की तुम्ही उगीच समाजापुढे चुकीचं राहू नका, ढोंगीपणाने राहू नका. म्हणजे आपण जे वरवरनं नीतीची बंधनं पाळतोय असं दाखवतो, पण अंतरंग अशुद्ध असतं, त्याला ढोंग करणं असं म्हणतात. आणि म्हणून खोटेपणाचा किंवा पोकळ डोलाऱ्याचा भार वागवू नका. खरीखुरी नीतिमत्ता मनामध्ये बिंबली गेली पाहिजे. खरंखुरं आपल्याला तसं वागावं किंवा तसं राहावं, म्हणजे मनाची ती खरीखुरी अवस्था आपल्याला मिळवता आली पाहिजे, आणि ती नामाने मिळते. म्हणून महाराज सांगतात की परस्त्री तुम्ही माते समान माना, परद्रव्याची अभिलाषा करू नका, आणि परनिंदा ही विष्ठेसारखी मानून त्याचा त्याग करा. म्हणजे आपलं वागणं नीतीचं आहे, ते लोकांनी आपल्याला नावं ठेवू नयेत म्हणून आपण तसं वागतोय असं नसून आपल्याला मनापासून तसं वाटलं पाहिजे की नाही, अरे आपल्या मनामध्ये हा चुकीचा विचार येतोय का, आपल्या मनात ही अशुद्ध भावना येते का, तर मनापासून आपण ते आपलं ते आचरण नीतिमत्तेचं हे अत्यंत प्रामाणिकपणाने हवं. आणि म्हणून समर्थांनी ढोंग करू नका असं सांगितलंय. तुकाराम महाराजांनी त्यांच्या गाथेमध्ये अतिशय सुंदर एक अभंग आहे तुकाराम महाराजांचा. त्याच्यात ते काय सांगतात की सर्वस्वासी मुकावे, तेणे हरीसी जिंकावे, अर्थ प्राण जीवे देह त्याग, मोह ममता माया चाड चिंता, विषय कंदू वेथा जाळून या, लोकलज्जा दंभ अहंकार, करुणी मत्सर देशधडी, शांती क्षमा दया सखिया विनवुनी, मूळ चक्रपाणी धाडी त्यासी, तुका म्हणे याती अक्षरे अभिमान, सोडोनिया शरण रिघे संता. काय अर्थ आहे याचा सुंदर, की ज्याला हरीला जिंकायचं आहे, म्हणजे तेणे हरीसी जिंकावे, म्हणजे हरीला ज्याला जिंकायचं आहे त्याने द्रव्य म्हणजे धन, देहबुद्धी, अगदी जीवाप्राणाचा त्याग करावा, सर्वस्व ओवाळून टाकावं. सर्वस्वासी मुकावे असं तुकाराम महाराज जे म्हणतात की सर्वस्वाला ओवाळून टाकावं, स्वतःचा जीव ओवाळून टाकावा. तसा जर जीव ओवाळून टाकला तर परमेश्वराची प्राप्ती होईल. मोह ममता माया चाड चिंता, विषय कंदू वेथा जाळून या. जाळून टाका ते विषय, मोह ममता हे सगळं जाळून टाका. सर्व विषयांचं मूळ जाळून टाकावं. लोकलज्जा दंभ अहंभार, करुणी मत्सर देशधडी, म्हणजे हा जो दंभ आहे, अहंकार आहे, जो मत्सर वाटतोय, त्याला तुम्ही देशोधडीला लावा. आणि शांती क्षमा दया सखिया विनवुनी, किती सुंदर शब्द वापरलाय की शांती क्षमा आणि दया ह्यांच्याशी तुम्ही सख्य करा. सखिया असा शब्द वापरलाय. विनवुनी, त्यांना काय विनवणी करा, की मूळ चक्रपाणी धाडी त्यासी, म्हणजे जो परमेश्वर आहे त्याला तुम्ही धाडा माझ्याकडे.
आणि तुका म्हणे याती अक्षरे अभिमान. तुकाराम महाराज काय सांगतात आपल्याला की अशा पद्धतीने अक्षरे म्हणजे ज्ञान, तो जो दंभ आहे, ज्ञानाचा जो अभिमान आहे, अहंकार आहे, ज्ञानमार्गातनं बऱ्याचदा ती व्यक्ती अहंकारी बनते. तर ती जी विद्वत्ता आहे, ज्ञान आहे, अभिमान आहे, हा नाहीसा करून सोडोनिया म्हणजे तो अभिमान सोडून देऊन शरण रिघे संता म्हणजे संतांना जर आपण शरण गेलो तर आपल्याला भगवंताची प्राप्ती होते, तर आपल्याला हरी भेटतो. हे समर्थ माऊलींनी आपल्याला या श्लोकामध्ये सांगितलेले आहे की नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना विकारी, नको रे मदा सर्वदा अंगीकारू, नको रे मना मत्सरुदंभ भारू. जय श्रीराम.